रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम आणि अनिल परबांची भेट, फारसं सख्य नसल्यानं दोन्ही भावांमध्ये दुरावा. भ्रष्ट मंत्र्यांची फाईल घेऊन आम्ही राष्ट्रपतींनाही भेटणार, सरकार निर्लज्ज असेल तर राजीनामे कसे होणार, महायुतीमधल्या मंत्र्यांवरून राऊतांचा निशाणा. चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले, ऑपरेशन सिंधूरबाबत मोदींच्या भाषणावरून राऊतांचा घणाघात, तर मोदी गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांकडे उत्तरं नाहीत, राऊतांची टीका. रशियामधल्या भूकंपामुळे जगातल्या 7 पेक्षा जास्त देशांना सुनामीचा इशारा, समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश. जपानच्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प, जपानमधल्या नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय, जपानमधला फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही बंद. रशियातील भूकंपामुळे अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यांवर सुनामीची शक्यता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली सुनामीची शक्यता. अलास्का आणि अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर इशारा, तर खंबीर रहा, सुरक्षित रहा, ट्रम्प यांचं आवाहन. माझ्या विनंतीनंतर भारतानं पाकसोबतचं युद्ध थांबवलं, भारत पाक युद्धावरून ट्रम्प यांचं पुन्हा एकदा विधान, तर भारतावर 25% टॅरिफ लागण्याची शक्यता, ट्रम्प यांचं सूचक विधान. बीडीडी चाळ प्रकल्पासंदर्भात आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्याची मागणी, आदित्य ठाकरेंकडून काल बीडीडीमधील सर्व घरांची पाहणी. उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर, अनेक केंद्रांवर वारंवार गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी केंद्र बंद करा, मंत्री छगन भुजबळांचे निर्देश. सध्या या योजनेसाठी 20 कोटी रुपयांच्या अनुदानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मंजुरी. नवी मुंबईच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेविका पूनम पाटील यांची निवड, पूनम पाटील यांनी महापालिकेमध्ये आरोग्य सभापतीपदही सांभाळलेलं आहे. राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, मनपा निवडणुकीआधी पंकजा मुंडेंना धक्का, आमदार प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश निश्चित. गेल्या 35 वर्षांपासून असलेली मुंडे कुटुंबियांची साथ सोडणार. कल्याण डोंबिवलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद, जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या मनमानी कारभाराच्या विरोधात पदाधिकाऱ्यांची नाराजी, 60 ते 70 पदाधिकारी देणार राजीनामा. कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची गोरंट्याल यांची माहिती, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार भाजपमध्ये प्रवेश. जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार, भाजपचे माजी आमदार सुधीर पारवेंनी मांडल्या भावना. उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवेंचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र, भाजपमधील इन्कमिंग नंतर जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संधी हिरावल्याची खंत. लॉबीमध्ये चालताना मजाक मस्ती होते पण त्याची बातमी बनवली गेली, काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेरल्याच्या बातमीवर दुबेंचं लोकसभेत उत्तर. मराठी भाषा लोकांबद्दल बोलत असेल तर आम्ही दुबेंविरोधात बोलणार, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. मंत्रालयामधील एका सहीनं आमच्या शेतातून रस्ता काढणार असाल तर आम्हाला मान्य नाही, शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक. आधी जिल्हा परिषद नंतर पालिकेच्या निवडणुकीचं नियोजन करण्यात येण्याची शक्यता, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता. सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगानं अंतरिम अर्ज दाखल करणार. आगामी निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी, सचिव भाऊसाहेब चौधरींनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली, कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना. परभणीच्या पाथरी नगरपालिकेवर माजी आमदार बाबाजानी दुराणींच्या नेतृत्वात मोर्चा, नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप. धाराशिवच्या वाशी तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण, यापूर्वी वाशी तहसील समोर केलं होतं उपोषण, जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांमधील पवनचक्की संदर्भातील चर्चा निष्फळ. लातूरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन, कृषीमंत्री बदलण्याचा शब्द अजित पवारांनी पाळला नाही, घोषणा देत छावा संघटनेकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. चिपळूणमध्ये महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, तालुक्यात अचानक स्मार्ट मीटर लावल्यानं ग्राहक नाराज, वाढीव बिल येत असल्यानं नागरिक आक्रमक. साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला, लक्ष्मीबाई ट्रस्टच्या अध्यक्षांकडून वादग्रस्त वक्तव्य, चूक लक्षात आल्यानंतर अरुण गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त, पण तरीही गायकवाडांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. जळगावमधील जोशी कॉलनीमध्ये दोघांमधील वादातून एकाची हत्या, 2 तरुणांचा एकमेकांवर धारदार शस्त्रानं हल्ला, व्हिडिओ समोर. एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. मुंबईत घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल जवळील शॉपमध्ये भीषण आग, सुदैवानं जीवितहानी नाही, आगीवर नियंत्रण. जालना जिल्ह्यामधील 21,000 लाभार्थ्यांचे रेशनचं धान्य होणार बंद, धान्याची नियमित उचल न करणाऱ्यांना फटका बसणार, रेशन दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट, नवी दिल्ली इथे दोघांची सदिच्छा भेट, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचबाबत दोघांमध्ये चर्चा.
आदिशक्ती मुक्ताईंची पालखी पंढरपूरहून परतीचा प्रवास करून मुक्ताईनगरमध्ये दाखल. टाळ मृदंगाचा गजरामध्ये मुक्ताईनगर तडाणलं. नागपुरात देशातील पहिली एआय अंगणवाडी सुरू. वर्धामनामधील अंगणवाडीमध्ये एआयचा वापर करून 25 चिमुकल्यांना धडे दिले जात आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये मिशन बाल भरारी अंतर्गत 40 अंगणवाडी सुरू होणार असल्याची माहिती. संत गजानन महाराजांना 1,11,111 मोदकाचा प्रसाद अर्पण करणार. संत गजानन महाराज उपासना परिवाराचा उपक्रम. उद्या सकाळी पालखी शेगावसाठी निघणार. इंद्रावती नदीला पूर आल्यानं गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पर्लकोटा पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक बंद. छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या निकाल. उद्या मुंबई सत्र न्यायालयामधील विशेष न्यायालय निकाल देणार. अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.K. लाहोटी निकाल देणार. इंदापुरात कारमधून निघाले कोयते आणि चाकू. आरोपींची गाडी झाडावर आदळल्यामुळे गाडीमध्ये शस्त्र असल्याचं समजलं. पोलिसांनी शस्त्रसाठ्याचा केला पर्दाफाश. वाशिम स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा नागोंदी कारभार. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव. 2 फलाटांना जोडणारा पूल नादुरुस्त. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास. बुलडाण्यामध्ये रोहित पवारांजवळ मुलींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या. शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का, मुलीचा सवाल. रोहित पवारांनी घेतली मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी. शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना मुली भाऊक. पुण्यामधल्या माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण. 30 जुलै 2014ला झालेल्या भूस्खलनामध्ये संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं. दुर्घटनेमध्ये 151 निष्पाप माळीण निवासियांना आपला जीव गमवावा लागला होता. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 76% भरलं. गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरूच. गोदाघाट परिसरात पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली. गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. महत्वाची बातमी. धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत. मुंडे फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. विनायक, या भेटीमागचे नेमकं कारण कळू शकलेलं आहे का? ऋषाली, धनंजय मुंडे जे आहे ते सह्याद्री अतिथीगृहामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पर्सनल काही काम आहे, त्यासाठी ही भेट असल्याची प्राथमिक जी आहे ती माहिती मिळते. परंतु आपण जर पाहिलं तर नेमकी ही भेट का घेतली जाते या मागचं सगळी स्पष्टता जी आहे ती अजून तरी आलेली पाहायला मिळत नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या बैठका ज्या आहेत त्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये सुरू आहेत आणि त्याच वेळी धनंजय मुंडे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेमकी ही भेट कशासाठी आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 2 फुटांनी घट. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 34 फुटांवर. जिल्ह्यातील 43 बंधारे अजूनही पाण्याखाली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून दमदार पाऊस. चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला. पुण्यातील मुळशी धरण 83% भरलं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. मुळशी धरणातून 5,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जळगावमधील वलठाण धरण 100% भरलं. दरम्यान निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणारं गिरणा धरण 56%वर. उर्वरित 13 लघु प्रकल्पांमध्ये सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षा. जम्मू काश्मीरमध्ये ITBP जवानांना घेऊन जाणारी बस सिंधुदुर्गमध्ये कोसळली. मुसळधार पावसामुळे कुल्लनमध्ये दुर्घटना घडली. जवानांची सुखरूप सुटका. बस चालक जखमी झाल्याची माहिती. पंढरपुरात भीमा नदीला पूर. उजनी आणि वीर धरणातून सोडलेलं पाणी आज भीमा नदीपात्रामध्ये दाखल. पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपुरात तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री. पंढरपुरात बीव्हीज कंपनीकडून पाण्याची विक्री. सुरक्षा रक्षकाचा पाणी विकतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. पुरंदरमध्ये ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा देवाच्या उत्सव मूर्तींना निरास्नान. श्रावण निमित्त शिवपिंडीवर रोज अभिषेक होणार. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रायगडच्या कशेने इंदापूर परिसरात बिबट्याचा वावर. मानवी वस्तीमध्ये बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत. वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी. साताऱ्यामधल्या तारळी नदीवरून विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेडा प्रवास. पण ओढ्यापलीकडे शाळाच नसल्याची प्रशासनाची माहिती. सोशल मीडियावरील व्हिडिओ जाणीवपूर्वक केल्याचं प्रशासनाचं म्हणणं. वर्धा जिल्ह्यामध्ये दुकानाचं शटर तोडून साहित्य चोरी प्रकरणाचा छडा. चोरीच्या प्रकरणामध्ये 3 महिला, 2 अल्पवयीन मुली आणि ऑटो चालकाला अटक. वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामधील अतिदुर्गम भागामध्ये मिनी बँक सुरू होणार. रेशन दुकानांमध्ये मिनी बँकची सेवा मिळणार. सातपुडाच्या दुर्गम भागातील नागरिकांना याचा फायदा होणार.
परभणी जिल्हा काँग्रेस समितीकडून प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांची भेट, लवकरच नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होणार, सपकाळ यांचं आश्वासन. धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपासून 11 ऑगस्टपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. अमरावती